लेट स्टार्ट व्हिडिओचं युट्यूबचे व्हिडिओ ना. लेट सर्च मी युट्यूब व्हिडिओ. कसं केले तुम्ही? कसं ट्राय केले? शेअर मध्ये कॉपी पेस्ट कॉपी पास केले का? कोणता नेटवर्क चालू आहे? ठीक आहे, कोणतं घ्यायचं याच्यामध्ये? लेट मी टेक सणांतिरित्या समजा घ्यायचं का? शेअर इथं गेलंय शेअर मध्ये. बरं ठीक आहे. त्यानंतर ना एम्बेडेड कुठे येतं? इथं एम्बेडेड आहे का? ही कॉपी केलीत का? हीच ना? असं ते गेलंय का? ही कॉपी करून पण हे HTTP मी काय सांगितलं होतं, दुसऱ्या वेबसाईट मध्ये असेल तर एम्बेडेडचं लिंक घ्यायचं. एम्बेडेड काय करतो? तुम्ही हा लिंक करून तुम्ही असं इथं टाकले का डायरेक्टली हा लिंक घेऊन आता दोन गुगल मॅप एक गुगल मॅप रिमूव्ह करू. चला आयफ्रेम अजून एकदा डिफाईन करतो इथं. ओके, आयफ्रेम तो लिंक इथं कॉपी पेस्ट केलंय आणि हाईट आणि डिफाईन केलं पाहिजे का नाही? ठीक आहे. 300 विड्थ 400. ठीक आहे. आउटपुट चेक करू. तुम्ही असं कोड लिहिलेत ना? आय एम राईट? आय होप मी राईट आहे ना? ठीक आहे, चल रन करायचं तर हा कोड फर्स्ट. लेट मी रन. असं फ्रेम आलाय का? www YouTube refuse to connect असं एरर आलंय. ठीक आहे, मी काय सांगितलं होतं काल सांगताना, दोन वे सांगतो हाऊ टू रॅप युट्यूब व्हिडिओ. ओके, इन युअर साईट. पहिला इमेजवर क्लिक करायचं होतं तुम्ही, हे आयफ्रेमचं कॉपी करायचं होतं. ठीक आहे, हे आयफ्रेम ऍज कॉपी करून इथं खाली ठेवू. ठीक आहे, लेट मी चेक दिस वन नाव. युट्यूब लाईक अनअवेलेबल टू वॉच ही पण मेथड रन होत नाही आता. तीच आहे. चॅट जीपीटी देऊ 2 मिनिट चॅट जीपीटीची हेल्प येऊन करणार. झालं? काय केले? इम्बिडेडचं लिंक रन होत आहे. मग इथं कसं काय नाही झालं? तर तुम्ही सनम तेरी कसमचं घेतलं, ते फ्लॉप झालं होतं मूवी. दुसरं काय ना? काय ते कशी होणार आहे का? री रिलीज झाले का म्हणून होईना? चला ठीक आहे. इथं होत नाहीये. मी एकदम सिंपल वे सांगतो हाऊ टू ग्रॅब युट्यूब व्हिडिओ टू दिस. ओके, का तुम्हाला देऊ एक चान्स? युट्यूब चॅट जीपीटीची हेल्प घेऊन करणार. चला युज करा बरं, चॅट जीपीटी युज करा. 5 मिनिटामध्ये सांगा. ऍटलीस्ट तुमचं कॅपॅसिटी म्हणजे थिंकिंग कॅपॅसिटी कितीपर्यंत आहे बघू, चेक करू. ओके, चॅट जीपीटीला सर्च करा युट्यूबचा व्हिडिओ तुमच्या सिस्टम मध्ये रन करून. तुम्ही केलेत ना रन? ओके, कोणता पण रॅन्डम व्हिडिओ असं रन व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. बघा बरं तसं होतंय का? म्हणजे आता तुम्ही आता ही तर मी सेम आयफ्रेमच केलं, ही रन होत नाही. ही पण रन व्हायला पाहिजे. तुम्ही करा तोपर्यंत मी पण तोच करून ठेवतो.
तुम्ही किती हळू बोललं तरी पण आवाज ऐकू आला. मी इव्हन परत हेडसेट यूज करा. ते मी केलेलं प्लेलिस्ट होतं म्हणून आयफ्रेमचं इमिडिएटचं नाही आलं बेसिकली. माझा रिझन तो होता. तुम्ही करून दाखवा एक. प्लेलिस्ट असेल तर रन होत नाहीये. हॅलो गाईज. ओके. सॉरी माईक म्यूट होतं. कालचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले का कोणी इमेजेसचा?
सॉरी व्हिडिओचं YouTube व्हिडिओ. इफ हॅव एनीवन डन शेअर मीन स्क्रीन चॅटमध्ये शेअर करून द्या. समोन घेऊन डन सर. ओके, हु इज दॅट? सुहास पाटील. So please can you share me code? I hope Suhas is there. Who have done send me code. Let me try. Suhas sends code. Let's check with Suhas code. आणि गाणं आणलंय की सुहास हॅज डन. आलंय की सॉन्ग लावून बघायचं. मला ऐकू येत त्याचं साऊंड नाही ना. द सॉन्ग आणलंय त्यांनी. ही बरोबर सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये. युट्यूबला रिडायरेक्ट होतो. सांगणार काय ट्रिक सांगणार का मीच सांगू? लावा लॉजिक लावा. चला टेक मोर टू सुहास. गुड जॉब. सॉन्ग प्लेलिस्ट घेऊ नका. सिंगल असलेलं सॉन्ग घ्या. ठीक आहे. देर इज पॉसिबिलिटी टू रन. अनऑफिशियल पण पाहिजे का? नाही चालणार. जरी इव्हन सिंगल का असू दे. बर. अजून एनी पॉइंट? अनऑफिशियल इन सेन्स ऑफ युट्यूब मध्ये नाही पाहिजे का? नाही, युट्यूबवरचेच पाहिजे. हा. पण ते जे दुसऱ्या क्रिएटरला अपलोड केलेलं असतं ना, डाउनलोड करून किंवा एडिट करून. अच्छा. तसं होऊन जातं. तसं नाही टी पाहिजे. सिरीज मध्ये केलेलं आहे. कॉपीराइट क्लेम करून ठेवलेलं आहे. अच्छा. ओ ओके. टी सिरीजचे तर एक पण नाही होणार का? नाही होणार एक पण. चालतं एखादं rare. बर बर. चेक करा. टी सिरीज चेक करा. चला. तुमच्याकडे लॅपटॉप नाही. लेट सपोर्ट टू अदर. चॅट जीपीटी मोबाईल मध्ये पण ओपन करून चेक करू शकता तुम्ही. ओके. 2 मिनिट्स फक्त. 35 पर्यंतच टाइम देईन. ओके. 33 नाव. 2 मिनिट्स मध्ये जे पॉईंट तुम्हाला कळतील ते पॉईंट सांगा.
झालं? बस करा, ट्राय करा. 1 minute लेफ्ट. ओके. Yeah, let's start. Okay, 35 is over. Any point, any bullet point, not get. Okay, let me explain. चला, आता फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या. हा व्हिडिओ आहे, ठीक आहे. एक तर देर इज द वे, शेअर वर क्लिक करायचं, ठीक आहे. एम्बेडेड आयफ्रेम कॉपी करून ऍज इट इज ठेवून चेक करायचं रन होते का नाही. दिस इज द फर्स्ट वे. ओके, हा फर्स्ट वे होतो. सेकंड वे कसं आहे, कोणतं पण युट्यूबचं चॅनल असू दे, ठीक आहे. त्याचं ओपन करायचं, की समोरचं असते ना क्वेश्चन मार्कचं समोरचं, की काय असतो आयडी असते त्याचं, ते कॉपी करायचं, ठीक आहे. फक्त तेवढंच वरचं. आणि कोड मध्ये, ठीक आहे, काय लिहायचं, आयफ्रेमचं लिहायचं टॅग, ठीक आहे. SRC मध्ये HTTPS, ओके, किंवा काय करा, पूर्ण कॉपी करा, त्यामध्ये मॉडिफाय करा. पूर्ण कॉपी करा URL, इथं या, इथं पेस्ट करा, Ctrl+V, ठीक आहे. आता ही जी गोष्टी आहेत ना, www.com YouTube, इथं फक्त वॉचच्या समोर इम्बेडेड करा, ठीक आहे. आणि एवढं कनेक्टिव्हिटी सोडून द्या. एवढंच करायचं होतं फक्त. हाईट 300, विड्थ 400. चेक करा, 2 वेळा यायला पाहिजे. दोन वेळा आला, ठीक आहे. एवढंच करायचंय की तुम्ही लक्षात ठेवा, दिस इज इम्पॉर्टंट. फक्त एंड पॉइंट URL कॉपी करा. एंड पॉइंट जे असतो ना क्वेश्चन मार्कच्या समोर, हे आयडी कॉपी करायचं, आणि बाकी सगळे ऍज इट ठेवा कोडमध्ये. SRC मध्ये HTTPS youtube.com, ही काय युट्यूबचं URL आहे, ठीक आहे. त्यासमोर फक्त ते इम्बेडेड लिहायचं, ते वर्ड इम्पॉर्टंट आहे, इम्बेड, ठीक आहे. ते लिहून पुढं तो URL जर टाकलेत ना, यू विल गेट युट्यूब व्हिडिओ. नाव ट्राय करा, एक दोन व्हिडिओ ट्राय करून बघा, असं करत, असं करून. आता हे फक्त एक झाले, हा एंड पॉइंट चेंज करा, काही नाही, सिम्पल. दुसऱ्या युट्यूबचा व्हिडिओ बघा, ठीक आहे. टी सिरीजचं म्हणलेत ना, टी सिरीजचं बघू. हा नवीन लॉन्च झाले, 35 मिनिट आताच लॉन्च झाले, ठीक आहे. साऊंड असल्याचं ऐकले पण असतो, ठीक. चला ही बघू. ही लास्ट पॉइंट जे आहे ना, कॉपी करतो, फक्त लास्ट कॉपी, अँड पेस्ट इट हिअर, अँड देन चेक आउटपुट. आलं सॉन्ग पण आलं टी सिरीजचं, पण प्ले होतं का? नो, द एरर अक्युर्ड, प्लीज ट्राय अगेन लेटर, प्लेबॅक. ओके, द आयडी इज दिस. ही आयडी कॉपी करून बघू, Ctrl+C. Someone have restriction for the video, that is the reason they not played. Okay, नाही ते त्यांच्याकडनं प्रॉब्लेम आहे, पण व्हिडिओ आलाय, ठीक आहे. आता तर लॉन्च केलेत, लगेच कसं घेऊ देतील.
देर विल रिस्ट्रिक्शन देअर साईड. ओके, पण कसं आणायचं कळालं युट्यूबचे व्हिडिओ. सिम्पली इम्बेडेड ठेवायचं मध्ये आणि लास्टचं एंड पॉईंट ठेवून, एंड पॉईंट इज नथिंग बट दॅट इज आयडी फॉर दॅट व्हिडिओ. त्या आयडी वरनं रिकॉग्नाइज होतं. ठीक आहे, आयडी खूप इम्पॉर्टंट आहे फ्रंट एंड बॅक एंडला, आयडी आणि क्लास. ठीक आहे, हा मूव ऑन करू नेक्स्ट पार्टला. चला आता व्हिडिओ आणि ऑडिओ टॅब बघायचं. आता हीच लाईक वी हॅव इन गुड मोड. ओके, आयफ्रेम तुम्ही काढूनच टाकतो एवढं. ठीक आहे, कारण ऑलरेडी आयफ्रेम झालाय. व्हिडिओ टॅब साठी ओके, व्हिडिओ आणि ऑडिओ. व्हिडिओ प्रोजेक्ट, दोन्ही टॅग शिकणार आहे. आता सांगतो व्हिडिओसाठी व्हिडिओ टॅग बेसिकली युज होतो, ऑडिओसाठी ऑडिओ टॅग. सेम नेम मध्येच आहे, जे पण टॅग्स एलिमेंट्स आहेत ना, दॅट कम्स इन नेम इट सेल्फ. फॉर व्हिडिओ वी कॅन यूज व्हिडिओ टॅग, फॉर ऑडिओ वी कॅन यूज ऑडिओ टॅग. सिम्पली हाऊ टू राईट व्हिडिओ टॅग, फर्स्ट ऑफ ऑल लर्न. ओके, कसं करायचं व्हिडिओ टॅगला. व्हिडिओ जस्ट शीट इट. ओके, ओपनिंग टॅग क्लोजिंग टॅग मस्ट बी देअर. ओके, व्हिडिओ ऑडिओसाठी ओपनिंग टॅग क्लोजिंग टॅग आहे म्हणजे आहे, नेव्हर फॉरगेट टू क्लोज. एसआरसी मध्ये कोणतं तर पाथ द्या. ठीक आहे, बेसिकली दिस इज द वन वे. ओके, आता तर मॉडिफाय केलं असतील, युट्यूबचे व्हिडिओ देऊन बघू. व्हिडिओ टॅग मध्ये युट्यूबचे व्हिडिओ देऊ, काय होते बघू. ठीक आहे, वॉच एम्बेड. ठीक आहे, लेट मी चेक दिस. हाईट आणि विड्थ पण द्या, नेव्हर फॉरगेट टू पुट हाईट आणि विड्थ. हाईट 300, विड्थ 400. आउटपुट चेक करू. ठीक आहे, काय आलंय का नाही आउटपुटला. रिफ्रेश तर झालं, काहीच नाही आलंय. हाय, व्हॉट इज द प्रॉब्लेम. लेट मी गो थ्रू वन्स बॅक, रिफ्रेश इट. व्हिडिओ टॅगच नाही आला. Let me try another way. Okay, this is the, I hope this is also right way. व्हिडिओ टॅग बेसिकली असं फॉर्मॅट मध्ये लिहित होते पहिला. ठीक आहे, असं मी लिहितो बघा आता. एसआरसी सोर्स. ठीक आहे, इनसाइड सोर्स देर विल बी एसआरसी. ओके, देन हाईट. हाईट अँड विड्थ इथंच लिहित होतो. ठीक आहे, इथं कंट्रोल्स आणि हाईट अँड विड्थ. हाईट इज 400, विड्थ 300. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही पाथ देऊ शकता. ठीक आहे, तुम्ही असलेलं पाथ. आणि इथं लिहायचं टायटल किंवा अल्टर. कशाचं व्हिडिओ व्हिडिओ आहे ते टायटल लिहायचं. इफ युअर व्हिडिओ इज नॉट वर्क, दिस टायटल विल बी वर्क लाईक दिस. हा टॅग लक्षात ठेवा फक्त. असं व्हिडिओ टॅग साठी व्हिडिओ जर शो करायचा असेल ना, ही टॅग युज करतात बेसिकली. व्हिडिओ टॅग त्यामध्ये सोर्स टॅग असतो, फक्त एक एक्स्ट्रा टॅग इंट्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये, सोर्स. व्हिडिओ आणि ऑडिओ मध्ये दोन्हीकडे सोर्स आहे. ठीक आहे, सोर्स मध्ये तुम्ही युआरएल देतो. एसआरसी मध्ये एसआरसी काय अट्रिब्यूट आहे, त्या एसआरसी मध्ये काय देतो तुम्ही, युआरएल देता. टायटल अल्टरनेट वे आहे, जर व्हिडिओ नाही चालला तो तो टायटल दिसेल त्या ठिकाणी. ठीक आहे, आता माझ्याकडे इनसाइड कोणतं पण व्हिडिओ नाहीये. ओके, सो दॅट इज द रिझन मी W3 प्रेफर करतो. W3 मध्ये ऑलरेडी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, टॉक व्हिडिओ ट्रॅक. ओके, ही कोड बघून घ्या कसं आहे. व्हिडिओ साठी व्हिडिओ आहे. ठीक आहे,
एक जर रिमूव्ह केलं तरी पण रन होते. जस्ट फॉर युअर ओके नॉट टाईप दिस इज टाईप ओके सॉरी टायटल लिहिलं मी टाईप द्या. टाईप द्यावं डेफिनेटली टाईप द्या कारण व्हिडिओ आणि ऑडिओसाठी व्हिडिओ ऑडिओ टाईप वरून ओळखण्यात येतात. ठीक आहे व्हिडिओ आहे का ऑडिओ आहे. व्हिडिओ टॅग वरून तर ओळखतात ठीक आहे व्हिडिओ आहे का नाही पण टाईप पण इम्पॉर्टंट आहे. तर टाईप द्या. टाईप का असतो सिम्पली इथं व्हिडिओ द्या ओके आणि MP4 जे पण तुमचं एंड पॉइंट आहे एक्सटेन्शन ते लिहायचं सिम्पल एवढंच. ठीक आहे एकदा इथं बघून घेऊ. फॉर व्हिडिओ टॅग यू यूज व्हिडिओ हाईट आणि विड्थ कंपल्सरी देणार तुम्ही कोणतेही टॅग्स घ्या हाईट आणि विड्थ कंपल्सरी आहे. जे असं इमेज जे आहे जो एक मॅपिंग दाखवतो ओके जे व्हिडिओ दाखवतो त्यामध्येच हाईट आणि विड्थ बाकी तुम्ही अँकर टॅग वगैरे युज केले हाईट आणि विड्थ नाही देत बसत तुम्ही. फक्त व्हिडिओ ऑडिओ इमेज आय फ्रेम हे 4 गोष्टींसाठी हाईट आणि विड्थ कंपल्सरी द्यावं लागेल कारण त्याचं हाईट आणि विड्थ ठरवल्यावरच तो दिसतंय अदरवाईज नॉट डिस्प्ले. तो असं एक ब्लॉक मध्ये दिसेल छोटासा जर तुम्ही हाईट आणि विड्थ नाही दिलं ना दिसतच नाही ते. ठीक आहे सोर्स मध्ये त्याचं लिंक ओके टाईप मध्ये सोर्स मध्ये मूवी.mp4 लिहिलंय हा त्याचा सिस्टीम मध्ये होतं. हा असं सिस्टीम मध्ये ठेवायचं. सिस्टीम मध्ये म्हणजे असं पाथ द्यायचं तुमच्या फोल्डर मध्ये व्हिडिओ आणायचं जे फोल्डर मध्ये तुम्ही फाईल रन करताय त्या फोल्डर मध्ये म्हणजे मला कसं म्हणायचंय ठीक आहे इथं व्हिडिओ पाहिजे हा बॅच 4 मध्ये तो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओचं लिंक इथं द्यायचं. ठीक आहे तुमचं सिस्टीम मध्ये आहे सिस्टीमचं लिंक दिल्यावर रन नाही होणार ओके मेक अ नोट ऑलवेज मस्ट बी इफ इमेज जर असतील ते पण हाच फाईल मध्ये ठेवायचं कुठलं तुम्ही जे फोल्डर बनवले त्या फाईल मध्ये ठेवायचं तिथून कॉल करायचं. इथं वेगवेगळ्या फोल्डर मध्ये असू शकतो एक तर फ्रंट एंड मध्ये पण असू शकतो इमेज मध्ये पण असू शकतो पण इथं पाहिजे इमेज तो इमेज असो व्हिडिओ असो ऑडिओ असो इथून तुम्ही इथं डायरेक्टली कॉल करू शकता. ठीक आहे बघा कसं वर्क होते ते बेसिकली हे रन करून बघू. एकच इम्पॉर्टंट आहे दिस इज फॉर युअर एक्झाम्पल साठी दिलंय. आता जरी हा रिमूव्ह करून रन केलेत ना रन होऊन जाईल एवढं काही अडचण नाही. ठीक आहे हे बघा रन तर झाला. ठीक आहे व्हिडिओ पण दिसतंय सिम्पली 12 सेकंड व्हिडिओ आहे. ओके कळालं व्हिडिओ टॅग मध्ये एकदा लुक बघा कसं आहे काय आहे ऑब्झर्व करा फक्त हे कंटेंटचं काय एवढं ही नाही हा युअर ब्राउझर डज नॉट सपोर्ट द व्हिडिओ टॅग. कंटेंट ते अंडरस्टँडिंग साठी कमेंट दिले होते. ठीक आहे लेट्स ऑब्झर्व व्हिडिओ टॅग एकदम मस्त काय म्हणतात सुटसुटीत अंडरस्टँड करून घे काय काय आहे त्यामध्ये कंटेंट. इम्पॉर्टंट इज वॉट अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड करून घ्या. स्पीड होते का अशी कोण काल स्पीड होते म्हणून सांगितलं म्हणजे कोण सांगितलंय फीडबॅक मध्ये सरांना स्पीड शिकवतेत सर म्हणून सांगितलं का. कंट्रोल्स मी सांगतोय हाईट आणि विड्थ कंपल्सरी आहे कंट्रोल्स नाहीये. कंट्रोल्स काय करतो व्हिडिओचं पॉज ऍक्सिस बघा आता मी व्हिडिओ ऑन पॉज वगैरे करायचं असेल ना ते कंट्रोल्स लागतो. जर मी कंट्रोल्स रिमूव्ह केलं डिफॉल्ट काय काय ते चेक करा. ठीक आहे बघा ते गेलं का ऑन करायचं क्लिक करायचं ते सगळं गेलंय बघा काहीच नाही करू शकत फक्त शो झालंय मुवमेंटच होत नाही. कंट्रोल्स काय करतो कंट्रोल वर्ड एक कीवर्ड आहे तो ऑन ऑफ पॉज ओके स्टॉप हे सगळं करायला हेल्प करतो. अट्रिब्यूट सारखं काम करतो. ठीक आहे हे बघा आता आलं सगळे आले व्हॉइसचं आलं व्हॅल्यूमचं फुल स्क्रीनचं आलं आणि ते डाउनलोडचे ऑप्शन पण येईल डाउनलोडचे ऑप्शन वगैरे आले. ठीक आहे हे सगळे हाईड पण करता येतात सगळे कंट्रोल्स रिमूव्ह करणे हाईड होऊन जातात. पण व्हिडिओ चालला पाहिजे त्यासाठी परत वेगळं कमेंट टॅक्स आहे ते बघू टॅक्स कोणता कोणते. आता व्हिडिओ टॅग कळाला असेल तर ऑडिओ टॅग सांगू. ऑडिओ टॅगला काय चेंजेस करायचे सांगतो बघा. व्हिडिओ कुठं कुठे तिथं ऑडिओ करा. इथं ऑडिओ करायचं क्लोजिंग ऑडिओ करा. ठीक आहे हा MP4 चं MP3 करा. दॅट्स इट व्हिडिओ मध्ये कन्वर्ट झालाय. हाईट आणि विड्थ नसते त्याला जरी दिलं तरी काय अडचण नाही व्हिडिओसाठी कंट्रोल्स दॅट्स इट दिस इज ऑडिओ टॅग. व्हिडिओचं रिप्लेस करून ऑडिओ करू शकता फक्त त्याचं टाईप चेंज करायचं SRC मध्ये MP4 चं द्यायचं. आता ही पाच
MP3चं दिलंय, MP4चं दिलंय व्हिडिओचं. सेम ऑडिओचा असाच टॅग आहे. फक्त काय रिमूव्ह करायचंय, व्हिडिओच्या ठिकाणी ऑडिओ, MP4च्या ठिकाणी MP3. सिंपल. हे चेक करायचं का वन बाय वन? Before that, let's talk about the controls and all those things. The control attributes adds video control like play, pause, and volume. Understood the controls meaning? I mean controls दिलं होतं तिथं. The meaning is what? The basically attributes adds video controls like play, pause, and volume. That's it. Okay. It is good idea to always include width and height attributes. Okay. All time height and width घ्यायचं त्यामध्ये. If height and width are not set, the page might be flicker while the video loads. शोज करत नाही समटाइम्स. फ्लिकरचं सोडा, शोज करत नाही. Okay. The source element allows you to specific alternative video files the browser may choose and from the browser will not. चला हे काय नाही तेवढं. सेम केस दिले, ऑटो प्ले दिले. ठीक आहे. आता ऑटो प्लेचं मिनिंग काय होतं? ऑटो प्ले म्हणजे तुम्ही क्लिक करून ऑन नाही करत, तो तुम्ही ब्राउझर ओपन केले ऑटोमॅटिकली स्टार्ट होतो. हे रन कर बघा. हे पडत नाही की देर विल बी नो चान्स टू प्ले और ऑफ. डायरेक्टली तो व्हिडिओ ऑन होतो. जर ब्राउझर ऑन झाला. ऑटो प्लेचा पर्पज आहे तो. ऑटो प्ले अट्रिब्यूट्स आहे. ऑटोमॅटिक व्हिडिओ ऑन करून देतो. तुम्ही स्टॉप करून देऊ शकता. ओके. नो स्टॉप, नो एनिथिंग. का बरं? तुम्ही कंट्रोल्स नाही घेतले. पण तुम्हाला व्हिडिओ चालवायचा असेल तर डायरेक्टली काय करू शकता? यूज ऑटो प्ले. कंट्रोल्स काढणे, ऑटो प्ले करणे, ते सगळं सेटिंग्स निघून जातात. मी आता सांगितलं ते खालचे जेवढे पण होते ना, सगळं रिमूव्ह करायचं असतं. जेव्हा तुम्ही वेबसाईटवर काम करतात, तुम्हाला तेव्हा सांगतात मला असं खाली काहीच नको. कारण त्यांचा व्हिडिओ स्वतःचा असतो. त्यांनी काय सांगतात, माझा व्हिडिओ तर युट्यूबवरचीच आणायचा आहे. ठीक आहे. किंवा त्याचं सिस्टीम मधनं आणायचं आहे. मला ते खालचं काहीच नको. डाउनलोडचे ऑप्शन दुसरे जण डाउनलोड करून त्यांच्या साईडमध्ये पण ठेवू शकतात, डाउनलोड होत असेल तर. डाउनलोडचे ऑप्शन नको, व्हॉल्यूम नको. ते ऑटो प्ले मध्ये व्हिडिओ रन व्हायला पाहिजे. असं त्यांचा डिमांड असतो. मी एखादा क्लायंटचं असं फेस केलं होतं. ठीक आहे. त्यांचं ब्रँडिंग व्हिडिओ होतं. त्यांना व्हिडिओ पाहिजे होतं अबाउट मध्ये. पण व्हिडिओ असं पाहिजे ऑटो प्ले व्हायला पाहिजे. पण ते खाली काहीच नको. डाउनलोडचं ऑप्शन नको, ना व्हॉल्यूमचं ऑप्शन नको, नाही फुल स्क्रीनचं ऑप्शन नको. जसं जेवढं हाईट तेवढं विड्थ दिले तेवढंच मध्ये ऑटो प्ले. जेव्हा ओपन केले ऑटो प्ले व्हायला पाहिजे. ठीक आहे. एकदा रन करू, मग तो ऑटो प्ले होते ऑटोमॅटिकली. देर इज नथिंग. एक मार्क पण दिसत नाही त्यावर, फक्त नॉर्मल व्हिडिओ दिसतोय. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे ऑटो प्ले. लिहून घेत असेल तर लिहून घ्या ऑटो प्ले. फक्त ऑटो प्ले लिहून घ्या. दिस इज अट्रिब्यूट, दिस इज यूज फॉर बेसिकली सेट व्हिडिओ ऑटो प्ले. व्हिडिओ ऑटो रन करण्यासाठी यूज करतात. डन. फक्त एकच लाईन लिहायचं होतं. लिहून झालं. मूव्ह हेड. कारण आज HTML कव्हर करायचं ना. ठीक आहे. ऑटो प्ले, म्युटेड म्हणजे साऊंड नाही येत. ओके. अट्रिब्यूट्स बघून घ्या थोडाफार. म्युटेड नको पाहिजे. पण हे काय, हे सगळे ब्राउझर आहेत, त्याला सपोर्ट आहे व्हिडिओ टॅग. ठीक आहे. एवढं जे आहेत ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 माहिती असेल. दिस इज क्रोम, मायक्रोसॉफ्ट, फायरफॉक्स. अजून कुठले आहेत अजून? कुठलं? सफर आहे. सफारी ही आहे का सफारी? ही ओपेरा. ठीक आहे. हे काय आहे बेसिकली? ब्राउझर. ठीक आहे. Yeah, video is over here. Let's talk about audio tag. Same as it is for where you use like व्हिडिओ साठी जसं यूज केलेत ना, ऑडिओ साठी सेम टू सेम आहे. फक्त MP3 येतो तिथे. MP4च्या ठिकाणी MP3 येतो, किंवा त्याचं जे पण एक्सटेन्शन असेल तो एक्सटेन्शन येतो. पण टॅग सगळं सेम आहे. SRC सोर्स इथं पण आहे, SRC पण आहे, टाईप पण आहे. पण तिथं व्हिडिओ MP4 करत होते, ते ऑडिओ MP4 करा. MP3 मे बी MP3 मध्ये असतात. इथं ते 2 जे आहेत ना एक्सटेन्शन, OGG, MPPG,
एक्सटेन्शन कशाचे आहेत बेसिकली? ऑडिओचे एक्सटेन्शन आहेत ते. व्हिडिओचे पण एक्सटेन्शन भरपूर आहेत. ओजीजी व्हिडिओचे पण असू शकतो. ठीक आहे. बघून घ्या एक्सटेन्शन, तुम्ही सर्च करून चेक करू शकता. ठीक आहे. बेसिकली तुम्ही MP4 MP3 ऐकला असेल, लय झाला. ठीक आहे. याचं कंटेंटच आहे पूर्ण HTML YouTube. बघू काय आहे त्यामध्ये. डन. चलो. काय नाही, सगळं ऍज इट इज. जे व्हिडिओचं टॅग कंटेंट आहे ना, सेम कंटेंट इथं आहे. फक्त काय केलं, रिप्लेस केलेत व्हिडिओमध्ये ऑडिओ टू. ठीक आहे. प्लगइन्स मध्ये काय डेटा इन्सर्ट करायचं असेल तर यूज करता. ठीक आहे. पण याच्यामध्ये तर डेटा लावा लागेल, नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. ठीक आहे. युट्यूब मध्ये काय आहे बेसिकली, किंवा युट्यूब मध्ये ते सांगितलंय. ठीक आहे. इथं सेपरेट कंटेंटच आहे बघा. लिंक कसं द्यायचं, SRC मध्ये youtube.com इम्बेडेड आणि द एंड पॉइंट. ठीक आहे. कसं आणू शकता तुम्ही, युट्यूब ऑटो प्ले प्लस म्युटेड ऑटो प्ले साठी ऑटो प्ले लिहा. तर लिहायचं फक्त. ही बघा, इथं थोडंफार डिफरंट आहे. क्वेश्चन मार्क करून ऑटो प्ले अँड म्यूट वन असं लिहावं लागेल. बाकी ठिकाणी कसं लिहितो तो डायरेक्टली इथं आयफ्रेम मध्ये, नॉट आयफ्रेम, व्हिडिओ टॅग मध्ये इथे एंडिंगला लिहित होतो स्पेस देऊन, कंट्रोल्स किंवा ऑटो प्ले किंवा म्युटेड. पण याच्यामध्ये URL मध्ये लिहावं लागेल. URL मध्ये सांगावं लागेल ऑटो प्ले इक्वल्स टू वन अँड म्यूट वन. वन म्हणजे ऑटो प्ले ट्रू, म्यूट वन मीन्स ट्रू, झिरो मीन्स फॉल्स. ठीक आहे. Yes, saying zero means default the video will play once. Okay. Loop one means the video will play forever. Yeah, this is one is nothing but loops, not a true and false. Okay, my bad. Okay, loops म्हणजे वन आणि झिरोचं मिनिंग काय होतं माहिती का, वन झिरोचं मग तुम्ही देताल कुठं, ऑटो प्ले मध्ये. इथं ऑटो प्ले मध्ये वन किंवा म्यूट मध्ये वन, हे लूप मध्ये फिरतात. जर वन दिलं ना ऑल टाइम, जर व्हिडिओ संपला परत रिस्टार्ट ऑटोमॅटिकली होत आहे. कंटिन्यू व्हिडिओ चालू असतो, तिथं ऑफच नसतो. लूप आहे बेसिकली. ओके. वन ऑटो प्ले इक्वल्स टू वन जर लिहिला तुम्ही URL समोर, तो लूप मध्ये फिरतोय. 10 वेळा वेबसाईट ओपन केला तो परत रिस्टार्ट होतो विदाउट एनी क्लिकिंग बटन आणि एनिथिंग. म्युटेड राहील, म्यूट लिहिलं तर म्युटेड राहील, म्यूट काढून टाकलं तर ऑटो प्ले एवढंच राहील. ठीक आहे. झिरो केलं तर तुम्ही तो एकदा चालेल, थांबवेल. लेट्स वेट फॉर टू युअर कन्फर्मेशन टू रिस्टार्ट. तुम्ही परत क्लिक केले तो रिस्टार्ट होईल. ठीक आहे. हा सिस्टीम मध्ये घेताना, तुमच्या सिस्टीम मध्ये म्हणजे तुमच्या वेब पेज मध्ये युट्यूब व्हिडिओ घेताना हा सिनारिओ आहे. किंवा प्लेलिस्ट कसं घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. प्लेलिस्टचं थोडाफार, प्लेलिस्ट पण रन होतात. ओके. हे बघा, सेम एंड पॉइंट. ओके. आणि इथं तुम्हाला परत प्लेलिस्ट लिहून त्याचं URL द्यावं लागेल. दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. हा मी केलं नव्हतं. प्लेलिस्टला पण युट्यूबला येतो. ठीक आहे. प्लेलिस्ट पण रन होतो. प्लेलिस्ट साठी फक्त तुम्हाला एक कोर्स रेफरन्स साठी इथनं घेऊ शकता ना तुम्ही. रेफरन्स घेणे, ह्याच्यातला एंड पॉइंट चेंज करून तिथला एंड पॉइंट देणे. पण ऍटलीस्ट तुम्हाला नॉलेज तर पाहिजे. जर कोणी सांगितलं युट्यूबची व्हिडिओ दाखवायची, लेट्स कम विथ HTML. ओके. W स्कूल मध्ये यायचं, HTML युट्यूब मध्ये यायचं, थोडंफार स्क्रोल करून चेक करायचं. आज तुम्ही बघितलं म्हणजे विसरणार तर नाही, लक्षात राहील. कोण तर उद्या इन फ्युचर मध्ये पण तुम्हाला कधी युट्यूबची व्हिडिओ असं काही सांगितलं की मला म्यूट पाहिजे, मला ऑटो प्ले पाहिजे. ओके. देर नो नीड टू डाउनलोड. कम W स्कूल. ओके. लेट चेक विथ युट्यूब सेक्शन. ऑब्विसली तुम्हाला HTML चं नॉलेज आलंय आता, बघू शकता, अंडरस्टँड करू शकता.
आणि फक्त कॉपी पेस्ट करणे, रिप्लेस करणे, त्या युआयचं हा युआय. फक्त URL चेंज करायचं असते, बाकी सगळं ऑटोमॅटिक ठेवायचं. ओके ओके आहे ना? एवढं लोड नका घेऊ, एकदम कूल. ठीक आहे, होऊन जात आहे. ठीक आहे, फर्स्ट टाइम कधी पण थोडाफार नाही कळत, पण तुम्ही जेव्हा रिटर्न या गोष्टीला रिटर्न जातो ना, देन डेफिनेटली अंडरस्टँड होऊन जाईल. ठीक आहे, मी एकदा सांगतो, घरी गेल्यावर अजून एकदा बघा, कळून जाईल. HTML नाही कळालं तर अवघड आहे. सगळ्यात इझी लँग्वेज HTML आहे. ठीक आहे, मीडिया क्वेरी संपवलेला आहे. ठीक आहे, लेट्स टॉक अबाउट फॉर्म. दिस इज व्हेरी बिग कंटेंट. द टाइम आपण 11:30-12 पर्यंत घेऊया आज. 12:30 पर्यंत का 1 पर्यंत घ्यायचं, तुमचं मर्जी सर. आज मे बी ऑलमोस्ट 12:45, अजून 45 मिनिट्स घेऊ. ठीक आहे, लेट्स क्लोज HTML. ठीक आहे, लेट्स स्टार्ट विथ न्यू मंडे, न्यू बिगिनिंग. CSS स्टार्ट करू. HTML येणारच आहे, HTML असं नाही येत नाही. पूर्ण HTML ला CSS लावायचं आहे. अजून एक वीक HTML प्लस CSS होईल. पण ह्यावेळी HTML शिकवणार नाहीये मी, डायरेक्ट यूज करणार HTML, मग CSS शिकवणार. ठीक आहे, लेट्स क्रिएट अ फॉर्म. थोडं सिनारिओ बघायचं फॉर्म साठी. मला सांगा, फॉर्म मध्ये काय काय असतात? इनपुट असतो. ओके, लेबल असतो. तुम्हाला सांगायचं काय, क्वेश्चन असते सर, आम्हाला आन्सर द्यावं लागेल. तुम्ही तुमच्या वर्ड मध्ये क्वेश्चन अँड आन्सर. QL इथं शॉर्टकट. नेम विचारतंय, मी नेम फिल करतो. सर नेम विचारलं तर मी सर नेम फिल करतो. दॅट्स इट. एवढंच केलंय मी फॉर्म मध्ये. पण इन टर्म ऑफ HTML व्हॉट इज देअर? क्वेश्चनला काय म्हणतात? लेबल. तुम्ही जे आन्सरला फिल करतो ना, त्याला म्हणतात इनपुट. क्वेश्चन, लेबल आणि इनपुट मिळून काय होतो? फॉर्म क्रिएट होतो. टेबल मध्ये कसं होतं? टेबल डेटा होता. बेसिकली टेबल डेटा, टेबल हेडिंग, टेबल रो, टेबल कॉलम. मग ते सगळं कशामध्ये येत होतं? टेबल मध्ये येत होतं. ह्याच्यामध्ये पण सेम. जरी कोणी तुम्हाला सांगितले लेट्स क्रिएट अ फॉर्म, फर्स्ट टॅग तुमचा असतो फॉर्म. फॉर्मनी स्टार्ट करायचं. कसं स्टार्ट करायचं? सिम्पली मी सांगितलं, त्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन आणि आन्सरला काय म्हणतात? लेबल आणि इनपुट आणि फॉर्म टॅग. ठीक आहे, हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्याला कॉपी करतो. क्रिएट करायचं मला काय? एक फॉर्म क्रिएट करायचा. ठीक आहे, आणि एक लेबल घेतो. काबर लेबलला, लेबल इज नथिंग बट व्हॉट नेम लिहिता तुम्ही लेबल मध्ये, बेसिकली दॅट्स इट. ओके, त्या लेबलला इनपुट घेतो आणि त्याचा टाईप देतो. टाईप कंपल्सरी द्यावं लागेल ना. नेम कशामध्ये असू शकतो? स्ट्रिंग. ठीक आहे, स्ट्रिंग द्या किंवा टेक्स्ट द्या. टेक्स्ट इज बेस्ट, नॉट अ स्ट्रिंग. ह्याच्यामध्ये एवढं हार्ड डेटाबेस नसतो. ठीक आहे, म्हणजे डेटा टाईप नसतो. जस्ट सिम्पली हा सिंगल क्लोजिंग लाईन आहे. ठीक आहे, आता एवढं जर तुम्ही चेक करत ना, आउटपुटला काय आलेलं असतं चेक करून. हे वरचं सगळं कमिट करतो. भरपूर कंटेंट झालं. ठीक आहे, ठीक आहे, क्लोज तर केलंय. लेट्स रिमूव्ह दिस ऑल्सो. चला, आता आउटपुट चेक करू. आलं का इनपुट लेबल? ओके, इथं काय पण टाईप करू शकतो मी. स्ट्रिंग. फॉर्म क्रिएट झाला. आता सेम काय करू शकतो? आता नेम साठी घेतलो, आता सर नेम साठी घेतो. आता इथं सर नेम लिहितो. ह्याचे पण टाईप टेक्स्ट लिहिता येईल. ओके, इथं अजून अट्रिब्यूट्स आहेत. टाईप सोडून अट्रिब्यूट्स आहेत. मी सांगतो अट्रिब्यूट्स कोणता कोणता असू शकतात. हे पण सिंपल फॉर्म असं क्रिएट करतात. आणि लास्टला एक बटन असतो. बटनला बटन टॅगच आहे. लेट इंट्रोड्यूस यू टू बटन.
बटन जर पाहिजे तुम्हाला, बटनसाठी बटन टॅगच आहे. बटन यूज करा, क्लोज ओपन करा, क्लोज करा, इनसाइड बटन टॅग्स द्या. ओके, सबमिट. आउटपुट चेक करा. आलं का? नेम, सरनेम, सबमिट. आता मी क्वेश्चन विचारतो. मला कसं पाहिजे माहिती का? नेम यायला पाहिजे, नेमचं खाली तो खाली यायला पाहिजे इनपुट किंवा असं पाहिजे मला. ठीक आहे. इथून हे दोन्ही गोष्टी आहेत ना खाली पाहिजे. ते इनलाईन व्हायलंय सगळं. इनलाईन आहे ना हे? ठीक आहे. हा इनलाईन आहे. मग मला इथून जी सरनेम आहे ना, परत सरनेम इथं पाहिजे आणि बटन पण इथं खाली पाहिजे. असा फॉर्म क्रिएट व्हायला पाहिजे. काय करू शकतो मी? ब्रेक लावू? कुठं लावायचं ब्रेक सांगा बरं. कोड ओपन करतोय मी. कुठं लावू? कुठं पण लावा सर. कुठं तर लावा ना. तुम्हाला माहिती आहे की. कुठं? कर्सर कुठं केलंय? मी कर्सर इथं ठेवतोय आता. इथं लावू? इनपुट. का इनपुट? सांगा ना सर. इनपुट नंतरच ब्रेक पाहिजे. इनपुटचं ठिकाणी घेतलंय. ठीक आहे. इथं पण इनपुटला ब्रेक लावतो. डोंट अफ्रेड फॉर माय असं सांगायचं की माझ्या सेशनला तर घाबरूच नका. बिनधास्त आन्सर सांगा. चुकलं चुकलं. कॉमेडी झालं झालं. त्यात एवढं नाही डोक्याला द्यायचं टेन्शन. कोण हसले दिसले गेले खड्ड्यात. ठीक आहे. एकदम बिंदास राहा, एकदम चिल राहा. सेशन लर्न करून घ्या. सिंपल. माझं एवढंच ओपिनियन आहे की यू मस्ट लर्न. यू शुड नो. वन्स यू कम्प्लीट 4 आयची इंटर्नशिप ना, यू जस्ट रिमेंबर या सर काहीतरी शिकवले, तर मला काहीतरी कळालं. काहीतरी इंडस्ट्रीचं नॉलेज आले मला थोडाफार 10% 20% असं. आलं. पण ते स्टेसिंग जे पण आहे ते सगळं आम्ही कधी बघणार आहे सीएसएस मध्ये. फॉर्म क्रिएट करता आलं. तुम्ही फॉर्म क्रिएट करा बरं आता. टेक अ 5 मिनिट, क्रिएट अ फॉर्म. द कंटेंट विल बी नेम, सरनेम, ईमेल आयडी, पासवर्ड. ठीक आहे. नेम, सरनेम, ईमेल आयडी, पासवर्ड. ईमेल आयडी ला टाईप द्या ईमेल आयडी आणि नंबरला. मी इथं क्वेश्चनच लिहितो एकदा, मग तुम्हाला इजी होऊन जाईल. क्रिएट फॉर्म. नेम टाईप असतो याचा, मी टाईप पण लिहून देतो फॉर युअर अंडरस्टँडिंग. इनिशियलला टेक्स्ट, सरनेम. फक्त तर टाईप नाही लिहित, फक्त त्याचं डेटा टाईप डायरेक्टली समोर लिहायचा. अंडरस्टँडिंग करून घ्या. ईमेल, ईमेल साठी टाईप असतो ईमेल. फोन नंबर, फोन नंबरचा टाईप असतो नंबर, लक्षात ठेवा. आणि पासवर्ड, पासवर्डचा टाईप असतो पासवर्डच. करा बरं. आणि लास्ट वन टेक अ बटन. बटन, सबमिटचं बटन घ्या. बटनचा टाईप पण काय असतो? सबमिट असू शकतो. ओके, तुम्ही बटनचा टाईप सबमिट घ्या. इथं समोर लिहितो सबमिट. करा, क्रिएट करून द्या. ऑनलाईन इफ यू हॅव क्रिएट अँड डन देन लेट मी शेअर कोड. ओके, कोड शेअर करून द्या चॅट मध्ये. काय बोलायला तुम्ही? धाट उडवायचा प्लॅन चालू आहे का? हा टाइमला नाही होऊ शकत. हा टाइमला आम्ही हुशार झालोय. जर ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही, दे कॅन राईट इन युअर नोटबुक. बेस्ट प्रॅक्टिस, सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस. ओके, युनिव्हर्सल प्रॅक्टिस नोटबुक.
हा झालं. ठीक आहे, 1 मिनिट. एकदा चेक कर, मला असं आउटपुट पाहिजे. ब्रेक वगैरे लावला सगळीकडे? ठीक आहे. पासवर्डचं टाईप पासवर्ड एक पण रॉंग नको. अजून एकदा रिव्ह्यू करा. ते समोर लिहिलेत ना, टेक्स्ट, ईमेल, नंबर, पासवर्ड, सबमिट. ते टाईप आहेत ना त्यांचे. मग मला ते टाईप लिहायला नको वाटलं. मला हात दुखत होते म्हणून मी शॉर्टकट दिलाय. ते तुम्ही समजून घ्या. बेसिकली असं लिहितच मी सांगितलेलं ऐकत जावा. ओके, तुमचं कॅपॅसिटी माइंड कॅपॅसिटी वाढू. लिहितच ऐका. ऍक्च्युली फ्रायडे ऍक्टिव्हिटी असतात थोडाफार. ओके, तर विल सम फन ऍक्टिव्हिटी. ओके, तुम्ही मला सर फन असेल तर कॉमेडी बिमेडी आणतो का बाहेरचं? असलं नाहीये. तुमच्या ह्याच्यामध्ये ग्रुप करून समथिंग विल बी ऍक्टिव्हिटी अरेंज्ड बाय HR टीम. ओके, आता फर्स्ट टाइम आहे ती नॉट डन एनी ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट फ्रायडेला मे बी होईल. देर विल बी सम एक्सपर्ट सेशन होईल. देर विल बी सम एक्स्ट्रा नॉलेज मिळेल तुम्हाला. AI वर होईल एखाद्या. ठीक आहे, जस्ट फॉर यू गाईज. ओके, अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी. AI ला इग्नोर नका करू. ओके, AI ला युज करायला स्टार्ट कर आतापासूनच. झाले. ओके, तुम्ही पण गेले. टाईप वगैरे बरोबर दिलेत ना? ओके फाईन. तुम्ही टाईप करा, पासवर्ड टाईप करा. डॉट मध्ये आलेच. ओके फाईन. मग CSS शिकलेत ना, मग तुम्ही आता चांगलं चांगलं वेबसाईट बनवू शकता. चला दाखवा बरं तुम्ही. तिथूनच दाखवा. असं करा. मोबाईल मध्ये केलंय, लॅपटॉप मध्ये ना? भाषा सुरू होते, डॉट येत नाही. करा, करेक्शन करा. चल, ऑनलाईन कोणी केलंय का? इफ डन शेअर मी इन चॅट. who's done by PHP. Okay. Yes, perfect.
आज एकला सोडणार आहे मी. किती पण प्लॅन करून आला असेल सगळं फ्लॉप. लवकर सोडावं लवकर. उद्या परवा सुट्टी आहे ना? काल तुम्ही हे पण कंप्लीट केलं होतं माझं. तर लवकर सोडतात. कोणी केलंय? दॅट इज फाईन. ओके. मला इथं सांगितलं तर ऐकलं असतं तुम्ही. दॅट इज कूल. नो वरी. ओके. आज एकला सोडतो. हा एकलाच जावा तुम्ही. मला वाटतं तुम्हाला बोर होते म्हणून मी शॉर्ट सेशन घेत होतो. झालं? हे सगळे आता ऑलरेडी करून दिवस झालं. मी आता डन केले. फास्ट करू नका. स्लो करा. एकाच टाइमला परफेक्ट. नेक्स्ट टाइम वन टाइमच आन्सर पाहिजे. ठीक आहे? नाही झाले अजून. तुमचं अजून नाही झालंय? रन करायचं. ठीक आहे, रन करा. अच्छा सर. अच्छा. तुम्ही असं म्हणायचं रन करायचं तर राहिले सर फक्त. हे रिटर्न काय? दिलं का? बघते. बघ बघ. तिथूनच शो कर. ती काय आणला? अच्छा. दाखव. अरे नाही युट्यूबचा व्हिडिओ नाही रे. कोड दाखव. युट्यूबचा व्हिडिओ दाखवलाय त्यांनी. टाईप कर. पासवर्ड टाईप कर. टाईप केलं डॉट डॉट डॉट. ओके फाईन. ईमेल साठी ईमेल यूज केलं टाईप. कुल कुल कुल. गाणं चालूच आहे. हेडफोन वगैरे यूज करताय का? बघत ठीक आहे चल. सगळेजण डन. फॉर्म इम्पॉर्टंट टॅग होतं. आता ह्याच्यामध्ये अट्रिब्यूट्स बघू फक्त. ते तसं टाईप एक अट्रिब्यूट्स होतं. अजून कोणतं कोणतं अट्रिब्यूट्स येऊ शकतात ते अट्रिब्यूट्स बघूया. ठीक आहे. नेक्स्ट नोट डाऊन करा. टाईप कोणतं कोणतं आहे. ओके. दीज आर द टाइप्स. टेक्स्ट आहे, रेडिओ आहे, चेकआउट आहे, सबमिट आहे, बटन आहे. चेकआउट 1, 2, 3 तुम्ही चेक करताय. रेडिओ म्हणजे पिक एनी वन. ओके. रेडिओ म्हणजे पिक 4 ऑप्शन असतात त्यात एक पिक करायचं. देन सबमिट. सबमिट टाईप सबमिट कधी यूज करतो? सबमिट बटन साठी यूज करतो ते. जर तुम्ही इनपुट टाईप असं केले ना, इनपुट टाईप सबमिट ते बटन क्रिएट होतं. चेक करून बघा तुम्ही वाटल्यास. इनपुट टाईप सबमिट जर केले तर बटन क्रिएट होतो आणि टाईप बटन साठी बटन यूज करतो. ठीक आहे. दोन्ही ऑलमोस्ट सेम आहे. डिस्प्ले अ बटन, सबमिट बटन, डिस्प्ले अ क्लिकेबल बटन. दोन्ही तिथे लिहिलेत बघ डिस्क्रिप्शन मध्ये. लिहून घ्या थोडं. फक्त हे टाइप्स लिहून घ्या. टाइप्स म्हणून आहेच तुमच्याकडे कंटेंट. म्हणजे नोट्स बनवताना वेल गुड नोट्स बनवून ठेवा. नंतर ना वन टाइम यूज झाला पाहिजे. काय म्हणले? रेडिओचं करायचं का? एकदा लिहून घ्या लगेच करू. ठीक आहे. टाईप रेडिओ आणि ऑप्शन द्या खाली. सिंपल आहे ते पण एवढं हार्ड नाही. करूया. मी फक्त टाईप लिहायला सांगितलं. फोन कोड नाही.
रेडिओ चेकबॉक्स सबमिट बटन टाइप्स लिहायला सांगितलं फक्त, कारण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इनपुट तर टॅक्स ऑलरेडी माहिती आहे, तो इनपुट मध्येच लिहायचा असतो. ठीक आहे. आय होप यू गाइज आर रिटर्न 5. लेट्स मूव हेड. लेट्स टॉक अबाउट रेडिओ. ठीक आहे. चेक करा एकदा. ठीक आहे, काय आलंय. असं नाही करता येते का? ऑप्शन हे डिलीट करून इनपुट रिमूव्ह होऊन जाईल. लेट मी चेक अनदर मेथड. ओके. चला ठीक आहे. आपण नेक्स्ट पार्ट बघू रेडिओचा. ऍक्च्युली मी हे चेक करत होतो की रेडिओ मध्ये ऑप्शन टॅग युज करू शकतो का नाही. ओके, हे बघ काय व्हायलंय ह्याच्यामध्ये. कोड आपण ऑब्झर्व करतो ना, लेट सी रिपीटिंग व्हायला सगळ्यासाठी. फक्त मला HTML CSS जावा स्क्रिप्टच दाखवायचे आउटपुटला. ठीक आहे, पण त्याच्यासाठी 6 लाईन लिहावं लागलंय, ते पण नॉट स्मॉल. ओके, की जे आहेत ना समोरचे टाईप आयडी नेम व्हॅल्यू, दीज आर ऍट्रिब्यूट्स फॉर फॉर्म्स. फॉर्मचे ऍट्रिब्यूट्स आहेत, लिहून घ्या. फॉर्मचे ऍट्रिब्यूट्स कोणते कोणते आहेत हे तुम्ही सगळीकडे बघणार. टाईप आयडी, आयडी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आयडी इज फॉर जस्ट ऍक्सेस द पर्टिक्युलर एलिमेंट. आता मला ही फक्त HTML चा कलर वेगळा द्यायचा असेल तर मी आयडी HTML ना त्याला तिकडे कॉल करून घेणार आणि त्याचं कलर चेंज करू शकतो. नेम काय आहे, फेवरेट लँग्वेज. नेम जे तुमचा इथला नेम असतो लेबलचा, तो नेमच्या ठिकाणी नेम लिहायचं. हे कुठे यूज होतं नेम, बेसिकली बॅकएंड यूज होतो. जेव्हा तुम्ही लॉजिक वगैरे लावून काहीतरी इम्प्लिमेंटेशन करायचंय तेव्हा तो नेमचा टॅग यूज आहे. ठीक आहे. देन व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये जे व्हॅल्यू देतात इथे, तो व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू ठेवायचं. ते पण बॅकएंड साठी युजेबल आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. अट्रिब्यूट कशासाठी यूज होतो, अट्रिब्यूट बॅकएंड हे सिलेक्ट करून काहीतरी ऑपरेशन करायचे. नॉट नाउ. आताच यूज काहीच नाही याचं, पण फ्युचर मध्ये यूज आहे. जावास्क्रिप्ट जेव्हा मी लर्न करणार आहे त्यावेळेला हे सगळे युजेबल आहे. मी सगळे यूज करतो तेव्हा आयडी यूज करतो, नेम यूज करतो, व्हॅल्यू यूज करतो. पण तुम्हाला ऍटलीस्ट नॉलेज असायला पाहिजे. दीज आर अट्रिब्यूट्स फ्रॉम फॉर्म्स. अट्रिब्यूट्स आहेत, ही पण अट्रिब्यूट आहे. फॉर HTML म्हणजे हा कव्हर होतो कशासाठी, ह्याच्यासाठी. कसं कळणार, वरचे व्हॅल्यू बघा काय आहे, HTML आहे, आयडी पण HTML आहे. हे दोन्ही लिंक होते बघा.
म्हणजे हा लेबल मी डिफाईन करतो हा आयडी साठी, असं मिनिंग आहे. सिम्पल आहे बघा. हे लेबल मध्ये फर्स्ट काय करतो, डिफाईन करतो इनपुट. ठीक आहे, इनपुट मध्ये डिफाईन करतो, त्याचा टाईप रेडिओ देतो, त्याला आयडी देतो HTML. ही ही HTML इनपुट साठी एक लेबल मी डिफाईन करतो. फॉर कोणासाठी तर जर रेफरन्स द्यायचा असेल तर आय वॉन्ट टू फ्रॉम, वी आर बिलॉंग फ्रॉम असं काहीतरी म्हणतो ना, वी आर फ्रॉम हिअर, आय एम फ्रॉम हिअर, फ्रॉम यूज करतो. आता एका गोष्टी तर दुसऱ्या गोष्टीचा रेफरन्स जर लावायचा असेल तर मी ह्या गोष्टीसाठी करतोय, फॉर दिस, बिकॉज फॉर, म्हणून इथं मी हे फॉर यूज केलंय. हे वरच्या इनपुट साठी हा लेबल आहे असं मिनिंग याचं. हा दोन्ही लिंक आहे, ह्याच्यासाठी हा लिंक आहे. सेम इथं पण असंच, ह्याच्यासाठी हा आहे, ह्याच्यासाठी हा आहे बेसिकली. आणि आउटपुट कसा दिसतो याचा, लुक लाईक दिस. एकच सिलेक्ट होतोय. ओके, नॉट मोर देन वन. एका टाइमला एक सिलेक्ट करू शकता. एकदा ऑब्झर्व करून घ्या, काही नाहीये, सिम्पल आहे. फक्त टाईप फॉर्म करायचे, 3-3 वेळा लिहायचे. ते वाटल्यास रिमूव्ह करून टाका जर तुम्हाला असं जास्त वाटत असेल ना. जस्ट रिमूव्ह फ्रॉम ऑल. काय अडचण नाही, ते रिमूव्ह केलं तर पण कोड काय थांबणार नाही, कोड रन होतील. आणि ह्याच्यातला लेबल मधलं पण काढून टाका. पण हे यायला पाहिजे हा, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, अट्रिब्यूट्स. ठीक आहे, हे स्मॉल कोड एवढा जर करून रन केलं ना, आउटपुट मध्ये काही चेंज नाही, तसंच आउटपुट राहिलं. ठीक आहे, आउटपुट बघ, काही चेंज नाही. पण ह्या वेळी ना सगळं 3 क्लिक फाईल आहेत. हे बघा, 3 क्लिक झालेत ऍट अ टाइमला. पण तिथं तसं होत नव्हतं. का बरं होत नव्हतं, आम्ही आयडीचा रेफरन्स दिलो होतो, ह्याच्यासाठी तिन्हीपैकी एक ऑप्शन चूज होत होता. म्हणून तर अट्रिब्यूट्स इम्पॉर्टंट आहे. पण आउटपुट काही चेंज नाही झालं, आउटपुट असं चाललं. ते अट्रिब्यूट्स मुळे, फॉर मुळे तो त्याला कळत नाही तू कोणत्या रेडिओसाठी कोणता लेबल लिहिलंय. त्याच्यासाठी तर ते लिहितात. ओके, ह्याचा आयडी द्यायचं, आयडी लिहून इथं फॉर करायचं, त्या आयडीचं नाव इथं द्यायचं. ठीक आहे, हे कळलं असेल तर नेक्स्ट एकदम मूव्ह ऑन करू. चेकबॉक्स बघा, चेकबॉक्स साठी पण सेम आहे. तिचं रेडिओ होतं तिथं चेकबॉक्स ठेवायचं रिप्लेस करून, ऑडिओ सारखं सेम. ठीक आहे, असं येते. किती पण क्लिक करू शकतो तुम्ही, 1 2 3. ठीक आहे, तिन्ही क्लिक करून सबमिट. मल्टिपल, हे कधी येतं क्वेश्चन वगैरे क्रिएट करताना तुम्हाला हे इनपुट टाइमचे फॉर्म्स वगैरे क्रिएट, फॉर्म टेबल सगळी हीच आहे, फोन HTML हीच आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इंडस्ट्री काममध्ये काय काम करणार, फॉर्म क्रिएट करा, फॉर्मचं डेटा आणून बॅकएंडला टेबलमध्ये स्टोअर करा. फॉर्म टेबल हेच करायचंय. बाकी डिझाईन UI UX चं डिझाईन तर कसं आहे, सिम्पली बॉक्सेस बनवा, त्यामध्ये कंटेंट ठेवा, नॉर्मल पॅराग्राफ टॅग वगैरे. ऍक्च्युअल काम कशामध्ये आहे, फॉर्म क्रिएट करणे, फॉर्मचा डेटा टेबलमध्ये. तुम्हाला फॉर्मचा पण टॅग येतो, टेबलचा पण टॅग येतो. तुम्ही करू शकता. आता क्रिएट फॉर्म म्हणलं तर फॉर्म क्रिएट करणार, क्रिएट टेबल म्हणलं तर टेबल क्रिएट करणार. आता फक्त तुम्हाला एवढंच नॉलेज पाहिजे की डेटा कसं बॅकएंडला स्टोअर होतो आणि कसं ते टेबलमध्ये आणायचं. ते आम्ही बघू. अजून 3 महिने आहेत. 10 दिवस झाले का, 80 दिवस राहिले का आता, अजून 80 दिवस आहेत. 80 मध्ये 2 सुट्ट्या झाल्या तरी 60 दिवस. 60 मध्ये आम्ही 5 दिवस सुट्टी देतो, 55 दिवस मध्ये सगळं कव्हर करतो. ठीक आहे, सुट्टी म्हणजे ऍक्टिव्हिटी असतात, एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी, एक्सपर्ट सेशन. फॉर्म अट्रिब्यूट्स इथं स्पेशल त्याच्यासाठी अट्रिब्यूट्स इम्पॉर्टंट आहे म्हणून ना अट्रिब्यूट्स लिहिलेत. ऍक्शन वगैरे मी अट्रिब्यूट्स नंतर सांगतो. स्विचअप पडलं असतं तर मी काय स्विचअप काढून घेतलं नसतं, सेशन क्लोज केलं असतं आत्ताच आता. ठीक आहे, एवढा रिस्क नाही घेऊ शकत मी. परत ऑन करून परत शिकवायचं तर तुम्हाला बोर झाला असतं ना. बरं झालं स्विचअप नाही पडला. मे बी 5% असेल फक्त, 6. ठीक आहे, अट्रिब्यूट्स मी हे सांगतो काय, जे शिकवताना अट्रिब्यूटचे इम्पॉर्टन्स सांगतो, अट्रिब्यूट्स कसं लिहायचं ते सांगतो. येस,
फॉर्म्स मध्ये आपल्याला स्टेटचं वगैरे असतं तर ड्रॉप डाऊन लिस्टला हा ड्रॉपडाऊन लिस्ट लागते ना. टेक्स्ट बॉक्स ड्रॉपडाऊन लिस्ट साठी ड्रॉपडाऊन टॅग आहे. मे बी याच्यामध्ये असेल कुठं तर चेक करू थांबा. तेच मी तर सर्च केलं होतं बघ तुम्हाला ते दाखवण्यासाठी. सिलेक्ट आणि ऑप्शन असतो असं लेबल सिलेक्ट असतो, सिलेक्ट मध्ये ऑप्शन असतात की ड्रॉपडाऊन मध्ये कन्वर्ट होतोय. सीएसएस लिहावं लागेल त्याच्यासाठी, डायरेक्टली नाही येत. ठीक आहे, एकदा तरी दाखवतो. जर तुम्हाला कोणतं कंटेंट नाही सापडलं ना, इथे येऊन सर्च करा. HTML सिलेक्ट टॅग ड्रॉपडाऊन विथ जावास्क्रिप्ट. ठीक आहे, इथं बघा ड्रॉपडाऊनचं कसं आहे, एक सीएसएस आणलंय, मला ड्रॉपडाऊन कीवर्ड पाहिजे. तुम्ही ते सीएसएस आणू शकता, ओव्हर ड्रॉपडाऊन आणि सीएसएस नच करू शकता तुम्ही. ड्रॉपडाऊन कीवर्ड पण आहे, लेट मी चेक विथ. सिलेक्ट टॅग कामाला येतो तिथं. ठीक आहे, हीच बघा ड्रॉपडाऊन पाहिजे असेल ना तुम्हाला, काय करावं लागेल, लेबल लिहावं लागेल. लेबल काय असतो, बेसिकली लेबल इज व्हॉट, कंटेंट ऑफ थिंग्स. ओके, जे तुम्ही आता नेम एक लेबल होतं त्याच्या अंडरमध्ये तुम्ही नेम लिहित होते, त्यामध्ये सिलेक्ट करायचं आणि ऑप्शन लिहायचे, जेवढं ऑप्शन. रन करून बघा, हे बघा असं येतं ते ड्रॉपडाऊन सारखं. सिंपल आहे, काय नाही. फॉर्म क्रिएट करायचं, लेबल लिहायचं, लेबल मध्ये सिलेक्ट टॅग ओपन करायचं, सिलेक्ट टॅग मध्ये ऑप्शन लिहायचे. मी कोड मध्ये सांगू का एकदा? ठीक आहे, कोड मध्ये सांगतो बघा. फॉर्म टॅग ओपन करा, लेबल घ्या. ओके, इथं मी लेबल घेतो, बॅच. ओके, त्यानंतर सिलेक्ट घेतो. ओके, एक 3 ऑप्शन घेतो फक्त. ऑप्शन इंटू 3, ऑप्शन 1, ठीक आहे, 2, 3 किंवा 4, काय पण द्या. आउटपुट चेक करू आपण. एकदम सिंपल आहे, एवढं पण हार्ड नाहीये ड्रॉपडाऊन करायचं. पण असं ड्रॉपडाऊन सीएसएस ऍक्च्युअली ड्रॉपडाऊनचं मार्केटमध्ये अलग सिनारिओ मध्ये युज करतात. पण नॉर्मल ड्रॉपडाऊन बनवायचं असेल ना, हा कोड तुम्ही युज करू शकता बेसिकली. हे बघा इथं आले का, 1 2 3 बॅच 1 2 3. ओके, मला अजून सांगू का, अजून एक सांगा. HTML5 ओके, इनपुट टाइप्स. ऍक्च्युली अपडेटेड व्हर्जन मध्ये बघू. ठीक आहे, नॉट फ्रॉम हिअर एमडीएन डॉक. एमडीएन डॉक जे ही ते डॉक आहे ना, हे डॉक्युमेंट ही ऑफिशियल डॉक्युमेंट आहे HTML चं. त्याच्यामध्ये बघा इनपुट्स किती आहेत. पहिला तुम्ही आता प्रॅक्टिस केलं, ठीक आहे. दुसरा, दिस इज बेसिकली ईमेल साठी होतं. ठीक आहे. तिसरा, सर्चिंग ऑप्शन. तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर टाईप सर्च करा. फक्त इनपुट मध्ये काय करायचं, टाईप चेंज करायचं, बाकी काहीच काम नाही. टाईप चेंज करत जावा सगळ्या गोष्टी. कॅलेंडर वगैरे बघता तुम्ही, माहिती आहे ना, कॅलेंडरवर क्लिक केलं तर त्यासाठी टाईप कॅलेंडर करा फक्त. आलं. डेट पाहिजे, टाईप डेट करा. डे पाहिजे, टाईप डे करा. बघा इथं कळून जाईल. हे HTML5 अपडेटेड व्हर्जन आहे. फोन नंबर साठी टेलिफोन म्हणून देतात. ठीक आहे, टेल किंवा नंबर लिहा. टेल इज स्टँडर्ड. ठीक आहे, त्यानंतर ना पुढे या. URL साठी URL. जर तुम्हाला कोणतं तरी URL घ्यायचं असेल तर फक्त बघा URL सगळे येतात इथे. ठीक आहे, कधी फक्त टाईप मध्ये चेंज करायचा, इनपुट बी सेम, ओनली टाईप विल बी चेंज फॉर इच अन एलिमेंट. एलिमेंट मध्ये भरपूर गोष्टी घेतात. तुम्ही फॉर्म भरताना इथंच फोरायचं फॉर्म भरताना किती तर फॉर्म इनपुट दिलेत, सेम लाईक दिस. ओके, नंबर साठी नंबर. ठीक आहे, नंबर साठी होता, ही पण नंबर साठी होतं. ही कशासाठी, रेंज आहे. टाईप रेंज जर दिलात ना तुम्ही, रेंज येतो. ही टाईप रेंज, फक्त रेंज द्यायचं आणि रेंजचं व्हॅल्यूम द्यायचं, स्टार्ट एंड. इथं बघा कसं दिले ते. हे बघा टाईप रेंज दिले आणि त्याचं मिनिमम. ओके, 5000 पासून स्टार्ट होईल, मॅक्सिमम इथं क्लोज होतो. कळाला.
इथं एमडीएन डॉक्सचं एकदा चेक करा, सगळ्या गोष्टी कळतील. टाइप्स इम्पॉर्टंट आहे, ऍट्रिब्यूट्स इम्पॉर्टंट आहे. HTML फक्त याच्यावरच थांबले, ऍट्रिब्यूट्स टाइप्स. ओके, अजून बघू कॅलेंडरचे वगैरे आहेत का? कॅलेंडरची पण आहेत. हे बघा कॅलेंडरचीच आहेत बघा. आता सिलेक्ट करून तुम्ही डेट वगैरे सिलेक्ट करू शकता, इयर सिलेक्ट करू शकता. हे कसं आणू शकता तुम्ही? बेसिकली दिस इज यूज टू दिस वन डेट. हे करून बघा बरं लगेच. हे करा, हे करून चेक करा बरं. इनपुट टाइप डेट, फक्त एवढंच करा. इनपुट टाइप डेट आणि क्लोज करून टाका. चेक करा आउटपुट काय ते. किती आले का? कॅलेंडर आलं. तिथंच टाइप मध्ये फक्त आणि फक्त काय चेंजेस करता? रेंज नको, लय मोठा आहे. डेट दिलं तर डेट आला ना, डेटचं डेट आला. आणि डेट टाइम लोकल करा टाइप मध्ये. फक्त तोच इनपुट मध्ये फक्त डेट लोकल टाइम करून चेक करा काय आउटपुट येते बघा एकदा. म्हणजे तुम्हाला कळेल ऍक्च्युली टाइप काय आहे बेसिकली. दिलात, चेक करा ना. परत तुम्हाला असं होऊ नये की कळलं नाही असं होऊ शकतंय. उद्या आपण फॉर्म वगैरे क्रिएट करताना सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, लई स्टँडर्ड फॉर्मॅट क्रिएट करणार आहे. दिलात तुम्ही? यांच्या इथे बघा द्या. काय म्हणले? काय झालं? कळलं नाही काय आलं ती? बघ बघा काय आहे मग ती, सांगा बरं ते काय आहे. डेट टाइम आहे रे, डेट आणि टाइम. तो पुढचा आवर आणि मिनिटचा आहे. ते समोरचं लिहू नका, नेम वगैरे. तो तुम्हाला सांगितलं तो टाइप्स आहे, तो अट्रिब्यूट्स आहेत. फक्त इनपुट टाइप डेट टाइम लोकल. ही काय आहे? डेट टाइम लोकल कीवर्ड आहे बेसिकली. आतापर्यंत आम्ही कसं त्याचा टाइप लिहिलो होतो, नेम, ओके, टेक्स्ट, स्ट्रिंग, लाईक दिस. डेट टाइम लोकल लिहिलं तर लोकलच्या गोष्टी येतो. ठीक आहे, त्यानंतर ना मंथ लिहा, फक्त मंथ येतो. जर तुम्ही तिथं टाइप मंथ लिहिलात ना, मंथ भेटतात फक्त. टाइम लिहिलात, टाइम घेतो. हे सांगायचा मुद्दा काय की फक्त तुम्हाला काय चेंज करायचंय, वीक पाहिजे, वीक. बघा वीक वगैरे येते सगळं. टाइप कलर, कलर वगैरे सेट करायचं असेल ना, हे लिहून बघा बरं. टाइप कलर करा. टाइप कलर बघून एकदा आउटपुट चेक करा. असं आउटपुट काहीतरी येते, पिक कलर म्हणून काय समथिंग. लेट चेक. काय आले? पॅनलला सगळे कलर्स आलेत ना त्यामध्ये? येस. एकच कलर आले का हो ब्लॅकचं? मग त्यावर क्लिक करा बरं. आलेच की. कलरचं रो येते, त्यामध्ये कोणता पण कलर चूज करा तुम्ही, मग तो कलर तो सेट होते. म्हणजे कोणाला तर सांगायचे पिक कलर फॉर फेवरेट कलर कोणता, पिक कलर. म्हणजे त्यावेळेला तुम्ही टाइप कलर्स घ्या, त्याला पिक करायला सांगा. जो पिक करते तो बॅकएंडला स्टोअर करून ते बॅकग्राऊंडला ते इमेज दाखवायचे. त्याच्यासाठी युज करतात.
कळालं? ही एमडी डॉक्स आहे ना, ही ऑफिशियल डॉक्युमेंट आहे HTML चं. म्हणून इथे सगळे त्याच्यापेक्षा जास्त कंटेंट आहे. तुम्ही ड्रॉपडाऊन पण बघितले, स्मॉल काइंड ऑफ ड्रॉपडाऊन. ओके. आता राहतात काय आपल्या इथे लेआउट. लेआउट समोर बघू. सगळे टॅक्स कव्हर केलं. फक्त हे एवढं लायरेस एपीआयस पण नंतर न बघू. हे सगळं रिपिटेशन आहे त्यामध्ये. ठीक आहे. चला शॉर्ट एक्झाम द्यायचं. चला हे तुम्ही सांगणार आता, मी काही नाही सांगणार. सांगा फटाफट, लवकर लवकर सांगा. पण असं नका सांगू 1 2 3. मला ते कळत नाही, वाचता पण येत नाही. तुम्ही असं सांगितलं कसं? थर्ड. येस, दॅट इज गुड. बघू, चेक करू. हा, ऍट द एंडला चेक करूया. आन्सर लास्ट. हा, वर्ल्ड वाईड वेब हे करू का? हे क्वेश्चन नव्हतं सोडा, हे सांगितलं पण नव्हतं पॉईंट. ठीक आहे, ती सांगा. परत तुम्ही तसं सांगितलं, मला कळत नाही. थर्ड. ओके. नेक्स्ट सांगा. थर्ड. तो किती करेक्ट येतात? How many of you third? How many of you first or second? Who says first? First किती जण? सेकंड वन किती जण आहेत? ओके, नाव द काउंट इज थर्ड इनक्रीज आहे. थर्ड करेक्ट करतो. लेट एंडला बघूया कोणतं करेक्ट आहे. ओके. सांगा. चूज द करेक्ट एलिमेंट, डिफाइन इम्पॉर्टंट टेक्स्ट. थर्ड. नेक्स्ट सांगा. शुअर. फर्स्ट. How many of you third? 1 2. How many of you second? सेकंड कोणच नाहीये. बरं आहे का? सेकंड किती जण आहेत? फर्स्टला कोण? फर्स्टला त्याने एकटाच आहे, म्हणजे तुम्ही थर्ड सांगितलं. थर्डला दोघं जण आहेत. मग मी थर्ड चूज करतो. पण करेक्ट सेकंड आहे. म्हणून मी म्हणालो मुद्दाम टाइम दिलं होतं. चला ठीक आहे, आणि बघू. हा, 7 मिनिट राहिले. 7 मिनिट मध्ये मला सगळे आन्सर सांगा फटाफट फटाफट. थर्ड. हा, inline element normally displayed without starting a new line. True. How can you number the list?
लेट मी क्लोज दिस. एवढं का लोड गेलाय आय डोंट नो. लोड घेऊन हा सांगा पुढं. सेकंड आता झालंय का? ड्रॉप डाऊन आहे ना, ड्रॉप डाऊन इट सेल्फ सेम हे झालं नाहीये, पण ड्रॉप डाऊन आहे. ड्रॉप डाऊन लिस्ट सेकंड. ठीक आहे. तर टेक्स्ट एरिया मी पहिला सांगितलं क्वेश्चन कोणी विचारलं टॅग न तोच आन्सर असतो. ठीक आहे. टॅगचा हे मी सांगितलं नाहीये तरी पण तुम्हाला कळायला पाहिजे. टेक्स्ट एरिया म्हणलं तर त्याचं टॅग टेक्स्ट एरिया असू शकतो. ओके. सांगा फटाफट. 4 मिनिट राहिले. 4 मिनिट मध्ये तुम्ही 20 कव्हर करावं. सेकंड ठीक आहे. ही नाही झालं ना, ही मी मूव ऑन करतो. ठीक आहे. ही मी करेक्ट लिहितो. एक मार्क माझ्याकडनं. ठीक आहे. हम्म. थोडं जोरात सांगा. जेवण करून येते का नाही तुम्ही मॉर्निंगला? अरेंज करावं का मग? बिंदास करा सर, काय हरकत नाही. इमेज दिसला नाही तर आहे का? काय म्हणले? विच डॉक टाइप इज करेक्ट फॉर HTML5? बरोबर सांगितले. 3 मिनिट्स लेफ्ट. फास्ट फास्ट फास्ट. थर्ड फुटरसाठी विचारलंय का? हा शिकवलं नव्हतं तरी आलंय तुम्हाला. वेल यूज एम्बेडेड एसव्हीजी अजून आहे त्याला, कॅनवा आणि एसव्हीजी. दोन मिनिट मध्ये दहा क्वेश्चन. चला चला चला. काही तर सांगा. जास्त आहे ना. काही तर तुमच्या असते नाही आलेलं चुका. हा तसं आहे तर सांगा. फटाफट सांगा. हे तुम्हाला नाही कळणार, नाही नाही येणार. होत का? नाही येते. सांगा काही पण, कारण हे झालं नाही. ग्राफिक डिझाईन एसव्हीजी HTML मध्ये बघितलंय ना कंटेंट. HTML मध्ये येतो कॅनवा आणि ग्राफिक्स. ठीक आहे. कॅनवा इट इज यूज टू ड्रॉ ग्राफिक्स.
तर कंपल्सरी करायचं स्टार आहे ते बघा, कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये तुम्ही वर स्टार बघतो का, ते स्टार तो रिक्वायर्ड मुळे येत आहे. म्हणजे तुम्ही जे अट्रिब्युट्स मध्ये आता तुम्ही कंट्रोल्स वगैरे लिहित होता ना, तिथे फक्त रिक्वायर्ड लिहायचं इनपुट मध्ये एंडिंगला, मग तो येऊन जातं रिक्वायर्ड. ठीक आहे. प्लेस होल्डर काय असतो, फॉर युअर अंडरस्टँडिंग वी राईट प्लेस होल्डर, एंट्री युअर नेम, एंट्री युअर ईमेल आयडी जो येते ना त्याच्यासाठी. ठीक आहे. सांगा फास्ट सांगा, 4 क्वेश्चन राहिले. विच इनपुट यूज फॉर स्लायडर कंट्रोल. थर्ड रेंज, नॅव्हिगेशन मध्ये नॅव यूज करतात. ठीक आहे. हे नाही झालं होतं पण मी सांगतो, लेआउट मध्ये सांगतो सगळं. एस्टिमेल व्हॉट डज असाइड, असाइड पण नाही झालं. लेट मी पुट एनीवन, नॅव्हिगेशन बी साइड शो साइड रेंज, साइड पेजला दिसतो. हा ही सांगा, झालं ही पटापट सांगा. थर्ड हेडर आहे, हेडर पण सेकंड असू शकतो. ठीक आहे. हेड वेगळं, हेडर वेगळं. आन्सर चेक करू. 33 आन्सर बरोबर आले. गुड, कॉंग्रॅच्युलेशन गाईज. ओके, यू ऑलमोस्ट इन टॉप क्लास राईट. दॅट इज कूल. काय रॉंग झाले तुम्ही जाऊन अजून एकदा टेस्ट द्या, चेक करा काय रॉंग झाले. एचटीएमएल मध्ये तुम्ही ऑलरेडी परफेक्ट झाले, ऑलमोस्ट 80%. जे 83% त्यांनी दाखवले, मी 80% देतो. ओके कूल गाईज, वी कनेक्ट ऑन मंडे. हॅव अ गुड डे. 2 days फिरू नका, पाऊस आहे बाहेर, अभ्यास करत बसा. चला ठीक आहे, बाय.